नमस्कार मित्रांनो. काल आपण बघितलं तो म्हणजे फाइंड द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 इयर्स. आज आपण बघणार आहोत फॉर 3 इयर्स. प्रिन्सिपल मी सेम ठेवलं आहे 20,000 आणि रेट ठेवला आहे 10. ठीक आहे. मग काल जे आपण बघितलं ते मी परत एकदा सांगतो. प्रिन्सिपल आहे समजा 100 रुपीज, रेट आहे 10%. तर पहिल्या वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट काय होईल, तर काल आपण बघितलं 10%ने 100 रुपीजचे होतात ₹10 आणि हे काय होतात कॉन्स्टंट. दुसऱ्या वर्षाला पण 10 आणि तिसऱ्या वर्षाला पण 10. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. तर काल आपण हे पण बघितलं होतं. तर मी पहिलं परत एकदा तुम्हाला कालची रिव्हिजन सांगतो आहे, ते आत्ता पण उपयोगी पडणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की पहिल्या वर्षासाठी सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय असतो, तर सेम असतो. तर हा आता कंपाऊंड इंटरेस्ट 10% 100 रुपीजवरचा काय होईल, ₹10. पहिल्या वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट काय असणार आहे, सेम. आता दुसऱ्या वर्षी प्रिन्सिपल काय होईल, कारण काल आपण बघितलं तर आपण डिपॉझिट केलेले किंवा लोन घेतलेले 100 रुपीज प्लस पहिल्या वर्षाचं इंटरेस्ट, हे आता आपल्याला काय होईल, दुसऱ्या वर्षासाठी प्रिन्सिपल होईल. आता त्यासाठी आपण काय म्हटलं होतं की ह्या 100 रुपयावर इंटरेस्ट होईल 10 रुपये आणि व्याजावर व्याज म्हणजे ह्या 10 रुपये जे ते प्रिन्सिपल म्हणून आलेत त्यावर 10% म्हणजे 10 इंटू ह्याचे 10%. या 10 रुपयाचे हा व्याज, बरोबर आहे. म्हणजे किती होणार, 10 म्हणजे आर, बरोबर ना. आर किती आहे, 10 आहे ना. हा आर म्हणजे 10, सो आर स्क्वेअर अपॉन 100 म्हणजे थोडक्यात 10 आणि हे किती झाले सांगा, 1 म्हणजे किती झालं, 11 रुपये. मग काल आपण बघितलं की 2 वर्षाचा डिफरन्स काय असतो सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला. कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिम्पल इंटरेस्ट फॉर 2 इयर्स इज इक्वल टू आर स्क्वेअर बाय 100, बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या वर्षासाठी करूया. आता तिसऱ्या वर्षासाठी आपलं प्रिन्सिपल काय होईल बघा. हे काय आहे, 100 रुपीज जे आपण अगोदर घेतले. सेकंड इयरला हा 10 रुपये इथून आला, बरोबर आहे. आता दुसऱ्या वर्षाचं जे इंटरेस्ट आहे, व्याज आहे, ते पण इथे ॲड होणार. म्हणजे किती होईल, 10 आणि 1, 10 अधिक 1. मला 11 घेता आलं असतं पण मी मुद्दामून घेणार नाही आहे. ठीक आहे. आता सांगा मला, या 100 रुपयावर 10% म्हणजे 10 रुपये झाले, अधिक या 10 रुपयावर 10%, 10 रुपयावर 10%, परत या 10 रुपयावर 10%. म्हणजे असं होईल का हो, ट्वाईस ऑफ 10 रुपयावर 10%. ह्या 10 रुपयाचं आणि ह्या 10 रुपयाचं दुप्पट, प्लस या 1 रुपयावरचं 10%, 1 इंटू 10 अपॉन 100. ठीक आहे. बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला मुद्दामून शिकवतोय. हे अक्षरशः तुम्हाला एक फॉर्म्युला दिला ना तर 30 सेकंदामध्ये न्यूमरिकल सोडवता येईल, पण मुद्दामून तुम्हाला काय करतोय, तुम्हाला शिकवतोय. आता आपण परत एकदा बघूया. कंपाऊंड इंटरेस्ट 10 रुपये 2 इंटू 10 इंटू 10 म्हणजे किती हो, आर इंटू आर. म्हणजे काय आलं, आर स्क्वेअर अपॉन 100. व्हेरी गुड, बरोबर आहे. प्लस प्लस हा एक कुठून आला होता, इथून. हा एक कुठून आला होता, इथून. म्हणजे तो काय होता, आर स्क्वेअर अपॉन 100. हा एक कसा आला सांगा, आर स्क्वेअर अपॉन 100 म्हणजे 1 आला होता ना. म्हणजे आर स्क्वेअर अपॉन 100 आणि 10 म्हणजे कोण,
परत आर अपॉन 100. आपण आता फॉर्म्युला शोधतोय, लक्षात घ्या. सो ₹10 प्लस 2r² अपॉन 100 प्लस याचे काय होईल, r³ अपॉन 10,000. r³ अपॉन 10,000. आता बघा टोटल हे किती झालं. आता आपण टोटल बघूया. चला, सिंपल इंटरेस्टचे किती, 10 प्लस 10 प्लस 10 म्हणजे किती झाले, ₹30. ओके. आता इकडे बघा, हा 10 बरोबर प्लस हा 10 20 प्लस हा 10 30 म्हणजे ₹30 झाले कॅन्सल. आता ॲडिशनल किती आले बघा, हा 1 म्हणजे कोण रे, r² अपॉन 100 प्लस हा 2r² अपॉन 100 म्हणजे टोटल डिफरन्स किती येणार. टोटल डिफरन्स हा 2r² अपॉन 100 आणि हा r² अपॉन 100 म्हणजे 3r² अपॉन 100 प्लस r³ अपॉन 10,000. आता हा एकमेव फॉर्म्युला तुम्ही पाठ केलात तर 3 वर्षामध्ये इंटरेस्टमध्ये किती डिफरन्स येतो हे तुम्हाला लगेच काढता येईल. आता इथे फक्त तुम्ही काय करायचं आहे, आरच्या ठिकाणी 10 रेट ऑफ रिटर्न म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला 10% दिला असेल तर आरच्या ठिकाणी फक्त 10 टाका, 12 असेल तर 12 टाका आणि एवढाच फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, जे रिलेटिवली सिम्पल आहे. ठीक आहे. ओके. हे मग एकदा तुम्ही करून बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून तुम्हाला याबद्दल एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन आर टाकून देईन. थँक्यू.